First high frequency. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दी एके ब्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका आणि किती घेऊन आला नवीन ब्लॉग. तर भाई, कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, त्याला खूप प्रेम दिलंय. आणि आज आपण पोचलो आहोत खेतवाडीला, कारण की 6व्या गल्लीत पाद्यपूजन आहे आपल्या पप्पाचं, तेही आपला मुंबईचा सम्राट. तर बघू की हा ब्लॉग कसा होणार आहे, किती इन्क्रेडिबल होणार आहे आणि कसे कसे मुवमेंट आपण कॅप्चर करणार आहोत. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर दी एके ब्लॉगला जाऊन सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. चला तर बघूया कसा होणार आहे. आजची इव्हिनिंग आपण इथे स्पेंड करणार आहोत. चला तर. हा आहे पूर्ण स्टेशन रोडवरून सरळ चालत यायचंय आणि त्यानंतर इथून सरळ रोड घेतला ना की इथून राईट हँड साईडलाच आपल्याला गल्ली दिसणार आहे. ते मी तुम्हाला सगळं प्रॉपर दाखवतो. मेन रोडवरून फक्त 5 ते बोलतात ना, माझ्यासाठी 5 मिनिटं, तुमच्यासाठी 10 मिनिटं असू शकतात. बाजूलाच आहे. जर तुम्ही गणपतीमध्ये प्लॅन करत असाल की कसं काय करायचंय, तर तुम्ही ग्रँड रोड स्टेशनवरून उतरून टॅक्सी वगैरे घ्यायची काहीच गरज नाहीये. 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे खेतवाडीचे सगळे गणपती. तर बघूया की कसं काय होणार आहे. आणि खेतवाडीच्या बाजूलाच आहे गिरगावची गल्ली. तर बघूया की आजचा मुवमेंट किती भारी करणार आहे पुढे. चला बघा. रिलायन्स हॉस्पिटल आणि रिलायन्स हॉस्पिटलच्या लेफ्टलाच लागून आहे समोर. या बस स्टॉपला दिसलं इथे लेफ्टलाच आहे. इकडून आपण आलो आणि समोरच आहे. स्पेशली आपण खेतवाडीच्या गल्लीत घुसलेलो आहोत आणि इथून तुम्हाला पूर्ण खेतवाडीचे पप्पाच दिसणार. आता नाही, 2-3 महिन्यानंतर. तर बघूया आता 6व्या गल्लीत जायचं आपल्याला. रेंट टाकलेली त्याचे क्रिएटर आज इकडे आलेले आहेत. गेले सलग 3 वर्ष
अखिल खेतवाडी माझी आणि आजी या Okay, let's check mid-frequency. ते सूर्यदेव सत्कार करतात बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गेली सलग 2 वर्ष सुरेशभाई हे आपल्या मंडळासाठी उभे करण्यासाठी वाटतात. तुर्बे आपण वादनाला सुरुवात करायची आहे.
First high frequency. सुरू करायचे कुर्मे मंगळमूर्ती साहेबांचे आभार आहे की आपण वेळात वेळ काढून आला तुमचं प्रेम व सहकार्य आम्हाला असंच लाभो ही मुंबई समोरची प्रार्थना. बोला गणपती बाप्पा. मंडळी ह्याचप्रमाणे आपलं पाद्यपूजन एकदम बेस्ट झालेलं आहे. खूप मुमेंट कॅप्चर केले, खूप मजा केली. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. चला तर असंच नवीन ब्लॉगमध्ये भेटूया आपण. चला.